ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सायली हीच खरी तन्वी आहे हे पुन्हा एकदा सगळ्यांसमोर सिद्ध होणार। आता नेमकं कसं काय काय घडतं आणि सुभेदारांना आणखीन एक कोणती मोठी गुड न्यूज मिळते हे सगळं काही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर सध्या आता इकडे सायली हिला उलटी झाल्यासारखं वाटत असतं, पण उलटी होत नसते। त्यानंतर तिला वाटतं की ती प्रेग्नंट आहे आणि मग आता ती त्या विचारांमध्येच बसलेली असताना अर्जुन तिकडे येतो आणि अर्जुन आता सायलीला त्याचं परखड मत सांगून टाकतो आणि ते म्हणजे तयारी नसताना मूल होऊन देणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे। त्या मुलाला त्याचे सगळे परिणाम भोगावे लागतात आणि त्यामुळे मला असं अजिबातच वाटत नाही की आपण आता तरी बाळाचा विचार केला पाहिजे। आपण खूप पुढे विचार करायचा, आता इतक्यात आपल्याला काही विचार करायची गरज नाही आहे। अस्मिताईच्या बाबतीत बघतोय ना आपण सगळं, सचिनच्या मध्ये आणि अस्मिताईच्या मध्ये त्या बिचाऱ्या बाळाचं किती हाल होत आहेत ते आपल्याला फक्त बघायला वरून चित्र चांगलं दिसतंय। सायली म्हणत असते, अहो पण तुम्ही असा वाईटच विचार का करताय, चांगलाही विचार होऊ शकतो ना। त्यावर अर्जुन म्हणतो, मला चांगला विचार करायचा नाही, मला प्रॅक्टिकली खरा विचार करायचा आहे। त्याबरोबर मग आता अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ मला अस्मिताईसाठी कोर्टात डिवोर्स फाईल करायला जायचं आहे, मी निघतो, मला उशीर होतोय आणि तो तिकडनं निघून जातो। आता अर्जुन हे जे काही बोललेलं असतो त्यानंतर सायली तिच्या पोटावरती हात ठेवते आणि आता ती म्हणत असते की जर खरोखर मी प्रेग्नंट असेल तर नाही, मला असा विचारच करायला नको, मी प्रेग्नंट नाहीच आहे, मला हेच गृहीत धरायला हवं, माझं काही नाही आहे हां। आणि मग असा विचार ती करत तिथे खुर्चीत बसून पोटावर हात ठेवून रडत असते। त्यावेळी तिला आता विमल हाक मारते। विमलने हाक मारल्यावर मग सायली आता खाली येते। खाली येऊन आता सायली ही विमलबरोबर स्वयंपाकघरात काम करू लागते। सायलीचं लक्ष काही कामामध्ये लागत नसतं, तिला सतत अर्जुनचे शब्द आठवत असतात, आपण इतक्यात तरी बाळाचा विचार करायचा नाही। सायली राहून म्हणत असते, जर मी प्रेग्नंट असेल तर काय करू, आणि आता ह्या सर्व विचारांमध्येच ती व्यस्त असते आणि आता ती ह्या सर्व गोष्टींचा विचार करता काम करत असल्यामुळे तिचं लक्ष कामात लागतच नसतं आणि अचानक आता सायलीला घेरी येते आणि सायली पडणारच असते। पण इतक्यात विमलचं सायलीवरती लक्ष जातं। विमल सायलीला सावरते आणि आणून ताबडतोब खुर्चीवर बसवते। ती सायलीला विचारत असते, सायलीताई तुम्हाला काही होतंय का, कसला त्रास होतोय का, चक्कर कशी आली तुम्हाला। त्यावर सायली म्हणते, नाही एवढं काही नाही, सध्या काम दुप्पट पडतं आहे ना आणि ते पूर्ण आजींसाठी तन्वीचं नाटकही करावं लागतं आहे, त्यामुळे बाकी काही नाही, तुम्ही मला थोडा वेळ पाणी देता मग मला बरं वाटेल। त्यावर मग लगेचच आता विमल सायलीला पाणी वगैरे आणून देते आणि म्हणत असते, घ्या जरा शांतपणे बसा म्हणजे तुम्हाला थोड्या वेळाने बरं वाटेल, हां तुम्ही काही कामं करू नका, मी आहे ना, मी करते सगळी कामं, तुम्ही निवांत जरा आराम करा। मग आता विमल सगळी कामं करायला सुरुवात करते। सायली मात्र आता शांतपणे बसलेली असते। आता तिथे बसलेली असतानाच सायली विचार करते की बापरे, मला आता चक्करसुद्धा येते, ही सगळी प्रेग्नन्सीचीच लक्षणं आहेत, म्हणजे मी खरंच प्रेग्नंट, नाही नको देवा, हे बघ असं काहीही नसू देत, कारण यांना मूल नको आहे आणि माझ्याकडनं काही पाप नाही घडणार आहे, त्यामुळे प्लीज नकोच ते। त्याबरोबर मग आता ताबडतोब सायली ही उठून कामाला जाण्याचा विचार करते आणि इतक्यात तिच्या मोबाईलची घंटी वाजते। आता मोबाईलची बेल वाजल्यावर सायली मोबाईल उघडते तर काही नाही, असंच तिचा नेट संपल्याचा मेसेज आलेला असतो। ते मेसेज सीन करताना सायलीची नजर आजच्या तारखेवरती जाते, तेव्हा तिला आठवतं की माझा तर महिनासुद्धा चुकलेला आहे। मग आता सायलीला जेव्हा लक्षात येतं की आपला महिना पुढे गेला आहे, तेव्हा तर ती आणखीन जास्त घाबरते। ती विचार करते, बापरे, म्हणजे माझी तारीखसुद्धा चुकली आहे, मग आता मी काय करू, हा खूप मोठा प्रश्न तिच्यासमोर पडलेला असतो। आता हा प्रश्न पडलेला असतानाच ती विचार करत असते, हे सगळं कसं सगळं जुळून आलं आहे, मला टेन्शन येतं आहे खूप जास्त। आता ती टेन्शनमध्ये असते, पण तरीही आता विमलने सायली वहिनी हे काय करू असं विचारल्यावर मग ती विमलला मदत करायला जाते आणि त्यावेळी आता त्या दोघीजणी काम करत असताना सायलीला पुन्हा एकदा चक्कर येते। आता सायलीला पुन्हा एकदा चक्कर आल्यावर मग मात्र विमल सायलीला बसवते खुर्चीवरती आणि ताबडतोब घरातल्या सगळ्यांना हाका मारते, अर्जुन दादा, अश्विन दादा, अस्मिताताई, वहिनी दादा लवकर या सगळ्यांनी, पूर्णाई, त्याबरोबर मग सगळेच घरातले सदस्य त्या ठिकाणी येतात। विमल सांगत असते सगळ्यांनाच की बघा ना, सायलीताईंना चक्कर आली आहे। त्याबरोबर कल्पना म्हणते, बापरे चक्कर, ह्या उन्हातानात
ऑलरेडी तिला त्रास होतच असतो आणि त्यात आता सध्या तर तिला ते तन्वीचं नाटकसुद्धा करावं लागतं आहे, त्यात घरातलं सगळं बघावं लागतं आहे. त्यामुळे सायलीला ना त्रास होत असेल आणि म्हणूनच तिला चक्कर आली. पण जाऊ दे, सायलीला आपण थोडं साखरे मिठाचं पाणी करून देऊया, त्यानंतर तिला बरं वाटेल. विमल, तू एक काम कर, साखरेचं पाणी कर. सायलीला थोडा वेळ तिच्या रूममध्ये आराम करू देत. जरा रूममध्ये बसून आराम केला, शांत झाली की मग तिला थोडंसं बरं वाटेल, रिलॅक्स वाटेल, आराम करू देत तिला. त्याबरोबर मग अश्विन म्हणू लागतो की हो बरोबर आहे, कधीतरी उन्हाळ्यामुळे पण असा त्रास होऊ शकतो. त्यावेळी विमल सांगते की नाही सायलीताईंना ही दुसऱ्यांदा चक्कर आली आहे, मगाशी पण त्यांना चक्कर आली होती. त्याबरोबर मग आता अश्विन हा म्हणत असतो की दुसऱ्यांदा चक्कर आली आहे, नाही मग हे काही चांगलं नाही आहे, हे बरोबर नाही आहे. आपण एक काम करू, आपण एकदा तपासून घेऊया. अर्जुनदादा एक काम कर, तू सायली वहिनीला उचल आणि तुमच्या रूममध्ये घेऊन जा. मी सायली वहिनीची एकदा तपासणी करतो, बघूया आपण तिला नेमकी चक्कर येते तरी कशामुळे. मग आता अश्विनच्या सांगण्यावरून अर्जुन सायलीला हातावर उचलतो आणि घेऊन जातो रूममध्ये. त्याबरोबर मग अश्विन, कल्पना, प्रताप, पूर्णाजी, अस्मिता सगळेच जण त्याच्या मागोमाग रूममध्ये जातात. त्यानंतर आता अश्विन हा सायलीची तपासणी करतो, तो सायलीला तपासतो. आता घरातले सगळे विचारत असतात की काही झालं आहे का सायलीला. अश्विन अरे बोल ना. अश्विन म्हणत असतो थांबा जरा 2 मिनटं, मला तपासू द्या व्यवस्थित. आणि मग अश्विन आता अगदी व्यवस्थित तपासतो आणि अश्विनच्या चेहऱ्यावरती एक मोठं हसू येतं. आता अश्विनच्या चेहऱ्यावर हसू आल्यावर सगळे विचारतात काय झालं आहे. त्यावर अश्विन म्हणतो गुड न्यूज आहे सायली वहिनीकडे. त्याबरोबर अर्जुनला कळत नाही. अर्जुन म्हणतो म्हणजे. त्यावर अश्विन सांगतो अरे तू बाबा होणार आहे, सायली वहिनी आई होणार आहे. त्यावर हे ऐकून मात्र घरात सगळ्यांना आनंद होतो, पण अर्जुनच्या चेहऱ्यावरती मात्र 12 वाजता त्याला या गोष्टीचा फारसा आनंद झालेला नसतो, उलट त्याला टेन्शन आलेलं असतं. तर इकडे पूर्णाजीला तर खूप जास्त आनंद झालेला असतो. पूर्णाजी म्हणते वा वा वा, ही तर खूपच आनंदाची बातमी दिलीस. नाही म्हणजे जेव्हा आपल्या अस्मिताला बाळ झालं तेव्हा मी अस्मिताच्या जवळ नव्हते. एक नातीचं बाळंतपण तर मला नाही करता आलं, पण माझ्या दुसऱ्या नातीचं बाळंतपण मात्र मीच करणार आहे. मी तन्वीच्या जवळच थांबणार आहे. तन्वीचं सगळं मी अगदी कौतुकाने करणार आहे. तन्वीचं बाळ म्हणजे केवढी आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. मी खूप म्हणजे खूपच आनंदी आहे. तन्वी वा वा वा, खूप छान. अगं एवढी मोठी बातमी होती आणि तू आम्हाला आत्तापर्यंत कळू दिली नव्हतीस. आता अजिबात धावपळ करायची नाही, स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःला जपायचं, सांभाळायचं. काही हवं असेल तर आम्हाला सांगायचं, धसमुसळेपणा करायचा नाही, सतत काम असंही करायचं नाही, समजलं का. आता निवांत राहायचं, आराम करायचा फक्त, अजिबात कसलीही घाई करायची नाही. त्याबरोबर आता लगेचच इकडे कल्पनासुद्धा म्हणते की हो सायली, पूर्णाई अगदी बोलतायत ना, ते सगळं बरोबर आहे. आता ना तू फक्त स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःला जपायचं बास, त्या व्यतिरिक्त तू काहीही करायचं नाही. आणि घरातली कामं बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करायला मी आहेच, माझ्याबरोबर मदतीला विमलसुद्धा आहे. सायली अगं तुला काय सांगू, मला केवढं भारी वाटतंय ते. अगं आता मी पुन्हा आजी होणार, आता माझ्या अर्जुनला बाळ होणार. मला वाटतच होतं की कधी एकदा अर्जुनचा संसार पुढे जातोय. तुमच्या दोघांचं नातं तर आता उत्तमच आहे, नवरा बायको म्हणून तुम्ही बेस्ट आहातच, पण तुम्ही उत्तम आई बाबासुद्धा बनाल याची मला खात्री आहे. सून म्हणून तू जशी सगळी कर्तव्य पार पाडतेस तशी तू उत्तम जबाबदार आई बनशील याची मला खात्री आहे. आणि अर्जुन तूसुद्धा आता जबाबदारीत भर पडणार आहे, हे लक्षात ठेव. उत्तम वडील बनायचं आहे तुला. त्याबरोबर आता हे ऐकून अर्जुनला आणखीनच जास्त टेन्शन येऊन जातं. त्याबरोबर आता विमल म्हणू लागते सायलीताई, अर्जुनदादा मी तर तुम्हा दोघांसाठी की नाही खूप जास्तच खुश आहे. अर्जुनदादा, सायलीताई तर चांगली आई बनतीलच हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्या आपल्या घरातल्या सगळ्यांचीच एवढी मनापासून सतत काळजी घेतच असतात. मी अगदी तुमच्या घरात कामाला असून त्या माझीसुद्धा इतकी मनापासून काळजी करतात. मग तुमची सगळ्यांची तर काळजी इतकी घेतात, तर त्या त्यांच्या बाळाची किती काळजी करतील. पण अर्जुनदादा तुम्हालाही की नाही एकदम आपल्या साहेबांसारखं बाबा व्हायचं आहे. त्याबरोबर मग आता अर्जुन आणखीन टेन्शन येतं की मी डॅड बनू शकेन का, मी इतका चांगला आहे का, मी कॅपेबल आहे का. आता त्याच्या मनात ह्या गोष्टी सुरू होतात. त्यावेळी सायली म्हणत असते मला माहिती आहे तुम्हाला आनंद झालेला नाही आहे ना. त्याबरोबर आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की अर्जुनला तो बाप होणार आहे या गोष्टीचा आनंद का झाला नसेल. मग प्रताप आता सायलीला म्हणू लागतो सायली अगं तू हे काय बोलतेस, कुठल्याही माणसाला बाप होणं या गोष्टीपेक्षा मोठा आनंद वाटत नसतो. आणि तू म्हणतेस की अर्जुनला आनंद झालेला नाही आहे म्हणून, असं कसं होईल, त्यालाही आनंद असेलच की.
त्यावर सायली म्हणते नाही बाबा, त्यांना आनंद झालेला नाही आहे. त्यावर आता कल्पना म्हणते अगं पण काय झालं आहे काय? त्याबरोबर मग सायली सांगते की त्यांना इतक्या लवकर मूल नको होतं. त्याबरोबर सायली असं म्हटल्यावर कल्पना म्हणते काय आणि अर्जुन का? त्याबरोबर मग सायली म्हणू लागते कारण सध्या सचिन भाऊजींमध्ये आणि अस्मिताताईंमध्ये जे काही घडतं आहे त्या सगळ्यामुळे त्यांच्या बाळाला खूप सफर करावं लागतं आहे हे यांना वाटत आहे आणि म्हणूनच यांना असंही वाटतं आहे की हे असं काहीही आता आमच्या बाबतीत घडायला नको, म्हणून त्यांना इतक्यात बाळ नको होतं. आणि बाळाची जबाबदारी घेण्यासाठी अगदी आपण सक्षम असायला हवं, ती खूप मोठी जबाबदारी आहे असं सगळ्या त्यांना वाटते. त्याबरोबर मग प्रताप त्याला समजून सांगतो की अर्जुन अरे अगदी बरोबर म्हणणं आहे तुझं, बाळ होऊ देणं ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे, खूप जबाबदारीचं काम आहे, पण जबाबदारीबरोबरच आनंदही मोठा असतो तो. त्याबरोबर मग कल्पना अर्जुनला म्हणते आणि अर्जुन अरे तुला घाबरण्याची काय गरज आहे? अरे तुझ्यावर काय सगळा भार एकट्यावरती पडणार नाही आहे, तुम्हाला मदतीला आम्ही घरातले सगळे आहोतच की. आणि मुळात तुमची आणि अस्मिता आणि सचिनची तुलना होऊ शकत नाही. तुम्ही दोघंजणं अगदी मनापासून सगळं काही करताय. आणि तसं अस्मिताच्या बाबतीत अस्मिताही मनापासून सगळं करत होती, पण सचिनला काहीच रस नव्हता. तू सचिनची आणि तुझी तुलना करूच नकोस, तू बेस्ट आहेस आणि तू उत्तमच करशील. तर दुसऱ्या बाजूला प्रियालासुद्धा हॉस्पिटलमध्ये चक्कर आलेली असते आणि तीसुद्धा चक्कर येऊन पडलेली असते. आता अश्विननी सायलीला चेक केलेलं असतं, इतक्यात त्याला डॉक्टरांचा फोन येतो आणि डॉक्टर अश्विनला पोलीस स्टेशनला बोलवून घेतात. अश्विन तिकडे येतो आणि काय झालं आहे, का बोलावलं मला पुन्हा असं विचारतो. त्यावेळी मग आता इन्स्पेक्टर साहेब अश्विनला म्हणत असतात तुमच्या बायकोला चक्कर आली होती, जेव्हा त्यांचा चेकअप करण्यात आला तेव्हा समजतं आहे की त्या प्रेग्नंट आहेत. त्याबरोबर अश्विन म्हणतो मग त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब सांगतात अजून तरी त्यांच्यावरचे कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाही आहेत, त्यामुळे जर तुम्हाला त्यांना घरी घेऊन जायचं असेल तर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, हेच सांगायला आम्ही इथे तुम्हाला बोलवलेलं आहे. त्यावर अश्विन म्हणतो काय हिला आणि घरी नाही, हिला घरी वगैरे मला काहीही घेऊन जायचं नाही आहे. हिच्यावरचे आरोप सध्या जरी सिद्ध झाले नसतील तरीसुद्धा ही खुनी आहे ही गोष्ट मला माहिती आहे. माझ्या भावानेच मला हे सगळं सांगितलं आहे आणि माझ्या दादावरती पूर्ण विश्वास आहे. माझा दादा माझ्याबरोबर कधीही खोटं बोलू शकत नाही, त्यामुळे ह्या खुनी मुलीला मला इकडनं कुठेही घेऊन जायचं नाही आहे. हिला जितक्या लवकर शिक्षा कोर्टला मिळवून देता येईल तितक्या लवकर हिला शिक्षा मिळू देत आणि हिचे सगळे गुन्हे समोर येऊ देत, हीच माझी इच्छा आहे. इन्स्पेक्टर साहेब हिच्याबद्दल काहीही असलं ना, अगदी काहीही, तरीही मला कळवण्याची तुम्हाला काही एक गरज नाही आहे. हिच्या बाबतीत जे काही करायचं आहे ते सगळं तुम्हीच करा. लवकरच मी हिच्यापासून वेगळंसुद्धा होणार आहे, त्यामुळे माझा मुळात या मुलीशी संबंध नाही आहे. मी या मुलीला ओळखतच नाही. हिने माझीसुद्धा खूप मोठी फसवणूक केलेली आहे. तन्वी किल्लेदार म्हणून मला नाव सांगितलं आणि माझ्याबरोबर लग्न केलं आणि एवढे दिवस माझ्यापासून पैसे येत होती, पैसे लुटत होती. ते सगळं तर एखाद्या वेळी मी माफसुद्धा केलं असतं, पण लग्नानंतरसुद्धा ही इतर मुलांबरोबर संबंध ठेवत होती आणि कुठलाही नवरा हे सगळं कधीच स्वीकारू शकणार नाही आहे. याआधीसुद्धा हिने आश्रम केसमध्ये त्या मधुभाऊंना अडकवलं होतं, तेव्हा मी हिच्यावर विश्वास ठेवला होता, पण आता नाही. आता बास, मी खूप चुका केल्यात आत्तापर्यंत आणि माझ्या दादाने आणि वहिनीने मला सांभाळून घेतलं आहे, पण आता नाही. त्याबरोबर मग प्रिया आता अश्विनला म्हणत असते अश्विन अरे काय बोलतोयस तू हे सगळं, प्लीज असं वेड्यासारखं बडबडू नकोस रे. अरे कितीही काहीही झालं तरी मी तुझी बायको आहे, लग्नाची बायको. हे बघ मी मान्य करते मी तन्वी नाही आहे, मी हेही मान्य करते की मी प्रिया मधुकरही नाही आहे, पण मी बबली लोखंडे तर आहे ना, आणि मी तुझी बायको आहे. तुझ्या पोटात असलेलं माझ्या पोटात असलेलं बाळ तुझं आहे, तुझा वंश आहे, सुभेदारांचा वंश आहे, सुभेदारांचा भावी वारस. बरोबर मग इकडे अश्विन म्हणू लागतो हे बघ हे मूल नक्की माझं आहे का नाही, पहिली गोष्ट मला याच्यावरच शंका आहे, आणि दुसरी गोष्ट तू वारस देशील त्याच्यानंतर सुभेदारांना वारस मिळेल असं जर तुला वाटत असेल तर तुला आठवण करून देतो, सुभेदारांच्या घरची सून जिवंत आहे सायली वहिनी, आणि सायली वहिनी आता प्रेग्नंट आहे. त्यामुळे सुभेदारांच्या घराला वारस जर देणार असेल कोणी तर ती सायली वहिनीच देईल. तुझ्याकडनं सुभेदारांच्या घराला वारस घेण्याची काहीही गरज नाही आहे, त्यामुळे उगाच काहीही बडबड करू नकोस. खरं बघायला गेलं तर या निष्पाप बाळाची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे, पण खरं ते म्हणतात ना आईवडिलांनी करावं आणि लेकरा बाळांनी भरावं, तशीच परिस्थिती आहे. हा तुझ्या रक्तमासाचा गोळा असणार आहे ना, त्यामुळे तुझ्या पापांची शिक्षा या बाळाला भोगावी लागणारच आहे. असो, माझा या सगळ्याशी काही एक संबंध नाही आहे, मुळात माझा तुझ्याशीच काही संबंध नाही आहे, त्यामुळे तुझ्या पोटात असलेल्या बाळाशी माझं घेणं देणंच नाही आहे. मला त्या बाळासाठी वाईट
वाटतंय, दया येते त्याची, पण ते तुझं आहे त्यामुळे मला त्याच्यात काहीही रस नाही आहे, समजलं ना. आणि मग अश्विन इन्स्पेक्टरना सांगतो, इन्स्पेक्टर साहेब लक्षात ठेवा, या मुलीशी माझा काहीही संबंध नाही आहे, उलट हिने माझी फसवणूक केलेली आहे, त्यामुळे मला हिच्याशी काही एक घेणं देणं ठेवायचं नाही आहे. आता नेक्स्ट टाईम हिचं जरी काही असलं, ही मेली जरी ना तरीही मला तुम्हाला कॉल करून सांगण्याची गरज नाही आहे. मी येतो आणि तो तिकडनं निघतो. प्रिया आता डोक्याला हात लावून बसलेली असते. सगळं संपलं, सगळंच संपून गेलं असा विचार तिच्या मनामध्ये सुरू असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता पूर्ण आजीला ना ही सायलीची गुड न्यूज ऐकल्यानंतर आमरसपुरी खाण्याची इच्छा होते. त्यामुळे मग आता पूर्णाई ही सायलीला म्हणत असते, सायली, तन्वी, अगं तू आता एवढी मोठी गुड न्यूज आम्हाला सगळ्यांना दिलेली आहेस, तर आनंद तर साजरा व्हायलाच हवा. घरामध्ये काहीतरी गोडाधोडाचं झालं पाहिजे. आता मस्त उन्हाळ्याचा सीझन आहे, तू एक काम कर, छानपैकी मस्त तुझ्या हातचा आमरस बनव आणि आमरसाबरोबर पुरी कर. खूप दिवस झाले आमरसपुरी खाल्लेली नाही आहे, आमरसपुरी खाण्याची ना मला खूप इच्छा झाली. बनवशील ना तन्वी माझ्यासाठी आमरसपुरी? त्याबरोबर सायली म्हणत असते, पूर्णाजी, अगं विचारतेस काय, नात आहे ना मी तुझी, मग मला हक्काने सांग की तुला आमरसपुरी खायची आहे, ती सुद्धा माझ्या हातची. मी ताबडतोब आमरसाच्या तयारीला लागते, पुऱ्यांसाठी कणिक काढायला घेते. आणि मग सायली आता किचनमध्ये येते आणि विमलला सांगते, विमलताई, आज पूर्णाजींना माझ्या हातची आमरसपुरी खाण्याची इच्छा आहे, मी आमरस बनवायला घेते, तुम्ही कणिक मळायला घ्या. बरोबर मग विमल ठीक आहे म्हणते. सायली आता आमरस बनवायला छान आंबे वगैरे सोलते, मस्त त्यांचा रस काढून घेत असते. आणि त्यानंतर मग आता ते करून झाल्यानंतर सायली ड्रायफ्रूट्स कापते आणि वेलचीची पावडर करते. आता सायलीने ते सगळं केल्यानंतर विमल म्हणते, सायलीताई, अहो तुम्ही आता ड्रायफ्रूट का कट करताय आणि त्याशिवाय वेलचीची पावडर? त्याबरोबर सायली म्हणते, अहो पूर्णाजीला आवडतं ना आमरसावरती वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट घातलेलं, म्हणून तिच्यासाठीच करते. त्याबरोबर हे ऐकून विमलला आश्चर्य वाटतं. विमलला ताबडतोब आठवतं की जेव्हा तन्वी लहान होती तेव्हा तन्वीला ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर घालून पूर्णाजीला हे आमरस देण्याची सवय होती आणि तेव्हा तन्वीने हे केलेलं पूर्णाजीला आवडायचं, म्हणून पूर्णाजी आवडीने तसा आमरस खायची. आणि जेव्हापासून तन्वी ही हरवली होती तेव्हापासून घरामध्ये असा आमरस कोणी बनवलंच नव्हतं. आणि आता अगदी तन्वी म्हणजे नाहीच सापडली, त्यामुळे आमरस तसं कधी केलंच नाही आणि आज सायलीने तसं आमरस बनवलेलं असतं. मग सायली जेव्हा पूर्णाईला आमरस घेऊन तिकडनं निघून जाते तेव्हा इकडे विमल आता ही गोष्ट कल्पनाकडे बोलत असते. कल्पना किचनमध्ये येते आणि विमलला म्हणते, विमल काय गं, कसला विचार करतेस? त्यावर विमल म्हणते, ताई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. कल्पना म्हणते, बोल ना. मग विमल सांगते, तन्वीताई ज्याने लहान असताना पूर्णाजीसाठी आमरस बनवल्यावर स्वतःच्या हाताने ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर त्याच्यावरती कट करून टाकायच्या ना, आज सायली वहिनींनी सुद्धा अगदी तसंच केलं आहे. जेव्हापासून सायलीताईंनी तन्वीसारखं वागायचं ठरवलं आहे ना, ते अगदी हुबेहूब तन्वीसारख्याच वागत आहेत. मला तर कळतच नाही आहे की एवढं साम्य एखाद्यात कसं असू शकतं. त्याबरोबर मग आता कल्पना म्हणत असते, एवढं तर काहीच नाही, तुम्हाला माहीत नाही आहे, काल जेव्हा पूर्णाजीसाठी ती आंब्याचा शिरा घेऊन गेली होती ना, तेव्हा लहान असताना कसं तन्वी पूर्णाईंकडे त्यांची साडी नेसायला मागायची, सायलीने सुद्धा अगदी तशीच साडी नेसायला मागितली होती. आणि पूर्णाई तिला म्हणाल्या की जा, तुला हवी ती साडी तू कपाटातनं काढून घे. तेव्हा सायलीने सुद्धा अगदी तशीच साडी काढली जशी तन्वी काढायची, अगदी साधी, छान आणि मस्त मुलायम. आणि सायलीने ती साडी नेसायला घेतली. खरोखर एवढं साम्य दोन मुलींमध्ये कसं काय असू शकतं ना. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे पूर्णाजी सायलीने आणलेला आमरस बघते आणि म्हणते, वा तन्वी, एवढी वर्ष तू माझ्यापासून दूर होतीस, पण तरीही माझ्या बारीक सारीक सवयी तुझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहेत हो. नाही म्हणजे तू लहान असताना तुला आठवतं आहे का, मला अगदी अशाच पद्धतीने तू आमरस द्यायचीस, म्हणजे आमरस असाच असायचा आमरसासारखा, पण त्याच्यावरती स्वतःच्या हाताने कट केलेले ड्रायफ्रूट घालायचीस, वेलची पावडर घालायचीस. त्याबरोबर आता हे ऐकून सायलीला आश्चर्य वाटतं. सायली विचार करते, मला तर कोणीच सांगितलं नव्हतं की पूर्णाजींना ड्रायफ्रूट घातलेलं आमरस आवडतं किंवा वेलची पावडर घातलेलं आमरस आवडतं. मग मी आज अचानक हे कसं काय केलं? मी पूर्णाजींच्या आमरसावरती ड्रायफ्रूट आणि वेलची का घातली? मी तर आमरसामध्ये कधीच ड्रायफ्रूट घालत नाही. नक्की काय आहे हे सगळं? मी हुबेहूब अशी तन्वीच्यासारखी मला कोणीही काहीही न सांगता कशी काय वागू शकते? नक्की हे सगळं काय घडतं आहे? हे सगळं काय सुरू आहे? असाच विचार आता सायली करत राहिलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ठरलं तर मग मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.